लोकसभा निवडणुकीत उमेदवारी डावलल्यानंतर भावना गवळी यांची आता विधान परिषदेवर वर्णी जी आहे ती लागलेली आहे। आजच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये भावना गवळी जे आहेत त्या विजयी झालेल्या आहेत आणि वाशिम शहरातील पाटणी चौकात जे आहे ते भावना गवळी समर्थकांकडून या ठिकाणी जल्लोष जो आहे तो साजरा केला जात आहे। भावना गवळींचे फोटो या ठिकाणी घेऊन कार्यकर्त्यांकडून जल्लोष जो आहे तो साजरा केला जात आहे। वर्णी लागली भावना गवळींची विधान परिषदेवर, काय सांगा? अतिशय चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला खरंच खूप आनंद झालेला आहे, कारण की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता तो आज खऱ्या अर्थाने पूर्ण केला आणि आज ताई साहेब पुन्हा आमदार झाल्या आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन। पुनर्वसन भावना गवळींचं झालं जे नाताचे नात एकनाथ जे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी जे शब्द दिला होता ताई साहेबांना की आम्ही तुमचं काहीतरी पुनर्वसन करू, आणि त्यांना माहीत होतं या मतदारसंघामध्ये ताई साहेबांचा सर्वात जास्त वर्चस्व असल्या कारणाने त्यांनी तेवढा लक्ष ठेवून दिलेला शब्द पूर्ण पाळला। ताई साहेबांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन आणि निवडून आणून त्यांनी जे शब्द दिलेले ते पूर्ण केल्याबद्दल आम्ही सगळे कार्यकर्ते सीएम साहेबांचे खूप खूप आभार आहोत। भावना गवळींच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला अशा पद्धतीची भावना जी आहे ती या ठिकाणी कार्यकर्त्यांची आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।